नमस्कार, आज आपण पुरी भाजीची रेसिपी बघणार आहोत. आपल्या पुऱ्या कशा कमीत कमी तेलकट होतील याबद्दल टिपही सांगणार आहे. तर पुरी भाजीसाठी आपण 4 बटाटे शिजायला टाकूया. 1 ग्लास पाणी टाकून शिजवून घ्यायचं. झाकण लावून घेऊया. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर गरम तेलाचं 1 पळी मोहन टाकायचं, छोटी पळी आहे. थोडं अजून टाकायचं. तेल आहे ना सगळं पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं, पिठाला चोळून घ्यायचं, एकसारखं सगळीकडे चोळून घ्यायचं. आपले बटाटे शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं मळून घ्यायचं. पुऱ्यांसाठी घट्ट पीठ मळलं की पुऱ्यांमध्ये तेल जास्त राहत नाही, तेलकट पुऱ्या होत नाहीत. त्यामुळं लक्षात ठेवा की पुऱ्यांचं पीठ घट्ट असं मळून घ्यायचं, जास्त पाणी ठेवायचं नाही. बघा असं घट्ट मी पीठ मळून घेतलं आहे. आता हे पीठ ना 10 ते 20 मिनटं असं तसं झाकून ठेवायचं. असं झाकून ठेवूया आपण. तोवर आता आपण भाजीचं बघू. भाजीसाठी मी ना हे 2-3 मिडियम आकाराचे कांदे कापून घेतलेत, टोमॅटो 2 घेतलेत आणि आलं लसूण 2 मिरच्या घालून त्याची पेस्ट करून घेतली आणि हे कोथिंबीर घेतली. बटाटे आता शिजलेत चांगले, त्याची साल आपण अशी काढून घेऊया. पहिलं थोडं कढईमध्ये तेल आहे, ते मग अशी मोहन घालण्यासाठी केलं होतं ना गरम आपण ते, त्यामध्ये आता आणखी एक छोटी पळी तेल टाकून घेते. आता जिरा टाकून घेऊया. चला जिरा थोडा टाकून घेऊया. त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेऊ. छान भाजली आता ती. कांदा टाकून घेऊया. अर्धवट कांदा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. आता टोमॅटो कांदा छान शिजण्यासाठी आपण पटकन शिजण्यासाठी मीठ टाकून घेऊ आणि छान परतवून घेऊ. कांदा टोमॅटो आता छान परतला आहे. आता यामध्ये आपण हळद घालून घेऊ, जिरापूड, लाल मिरची पावडर. आम्हाला थोडं तिखट लागतं त्यामुळे की आमचा साठवणीचा मसाला, काळा मसाला मी थोडा घालून घेतला 1 चमचा. तिखट तुम्ही कमी जास्त तुम्ही जसं खाता तिखट लागतं की अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीनं तिखट टाकून घ्या. मसाला आता आपला छान परतून झाला. आता आपण हे शिजवलेले बटाटे यामध्ये असे पुश करून घालायचे. पुश करून बटाटे घातले की भाजी अशी मिळून येते. छान असे बटाटे ह्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे परतून झाल्यानंतर गरम पाणी यामध्ये घालायचं. गरम पाण्यामुळं आपल्या भाजीला चव छान येते. बघा आता अशी भाजी झाली. थंड झाल्यानंतर अजून शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर मस्त अशी मीडियम पातळ बिर्याणी जास्त घट्ट पण अशी भाजी आपल्या पुरी भाजीसाठी छान वाटते. आता अशी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये घालून घेऊ आणि ढवळून आता ही पळी यामध्ये अशीच ठेवूया आणि 7-8 मिनटं असं छान उकळून देऊया. आतल्यात शिजून द्यायचं मीडियम गॅसवरती. भाजी आपली शिजते तोपर्यंत आता आपण कणिक बघूया कशी ती. बघा छान मऊ झाली. त्याला तेल लावून थोडंसं मर्दून घेऊया. छान भिजली कणिक. आता कणिक तेल लावून मर्दायचं विसरायचं नाही, भिजत घातलेली कणिक पटकीनं घेऊन तसंच करायची नाही. तेल लावून अशी मस्त अशी मर्दायची आणि मग पुन्हा त्याच्या पुऱ्या बनवायच्या. चला आता आपली कणिक अशी मर्द झाली. इथं आपण 2 पार्ट करूया आणि तेल लावून ह्याला मग लाटून घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही. आता अशी मोठी पोळी बनवून घ्यायची याची. मी अशी एवढी मोठी ही भरून पोळी लाटून घेतली. आता ह्या डब्याच्या साह्यानं आपण ह्याच्या गोल गोल पुऱ्या करून घेऊया. ते किती होत्यात बघू आता आपण ह्यामध्ये पुऱ्या. ह्या झाल्या 4 पुऱ्या आपल्या. अरे 4 पुऱ्या झाल्या. आपण ह्यांना थोडंसं बेलण्यानं असं करून घेऊया, बेलून घेऊया. थोड्या थोड्या एकसारख्या करून घ्यायच्या. बघा अशा. तर आपली भाजी बघूया आपण कशी झाली ती. मस्त मस्त कलर बिलर मस्त आला आहे, कट आला आहे छान. बघा अशी आपली भाजी ना पातळ ना घट छान अशी भाजी झाली. चला आता आपण तेल आपलं गरम झाले का बघूया. झाले लगेच वरती आलं आहे. चला आता असं गरम कडक झालेल्या तेलामध्ये ते टाकून घ्यायचे. एका बाजूने पहिलं भाजून घ्यायची, खालच्या बाजूने पूर्ण भाजली की मगच पुरीला पलटी मारायची. एका वेळी एका बाजूला भाजून घ्यायचं, सारखी पलटी मारायची नाही. त्यामुळेही आपल्या पुरीमध्ये तेल जास्त येतं, तेलकट होते पुरी.
बघा टंब फुगले. बघा आपल्या सगळ्या पुऱ्या अशा टंब फुगलेत. टंब किती छान फुगलेत पुऱ्या. मस्त भाजलेत. छान असे फुगलेत. चला आता आपण ताटात वाढून घेऊया. मस्त भाजी आपली झालेली आहे. सुवास तर मस्त असा येतोय. त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि कांदा घालून घेऊ. निंबू ठेवूया आणि टंब फुगलेल्या पुऱ्या. ताट आपलं तयार. आपली पुरी भाजी अजून रुचकर लागावी, चविष्ट लागावी म्हणून आपण थोडी यावरती शेव टाकून घ्यायची. आणि पहा आपली टेस्टी आणि चमचमीत पुरी भाजी तयार. तर मंडळी लगेचच रेसिपीप्रमाणे तुम्हीही पुरी भाजी बनवा आणि खा. हां, पण आपल्या आरकेस किचन या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये कशी झाली तुमची भाजी तेही सांगा. बाय बाय.